शिर्डी देवस्थानमध्ये प्रशासनानं आणलेल्या कुलूप संस्कृतीला ग्रामस्थांनी एकजुटीनं विरोध केला असून ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेत निवेदन दिलं। ग्रामस्थांची साई मंदिरात अडवणूक होऊ नये आणि सुलभतेनं साई दर्शन मिळावं या दोन प्रमुख मागण्यांसाठी यावेळी ग्रामस्थ एकत्र आले होते। सातत्यानं शिर्डी ग्रामस्थांना श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी होत असलेल्या त्रासामुळे हॉटेल सिटी हर्ट येथे शिर्डी ग्रामस्थांची प्रथम बैठक पार पडली। या बैठकीत ग्रामस्थांना साई संस्थानकडून येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, कमलाकर कोते, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, ताराचंद कोते, अरविंद कोते, तानाजी गोनकर, अजित पारख, हरिश्चंद्र कोते, दीपक वारुळे, विजय जगताप, सचिन कोते, निलेश कोते, विकास गोनकर, पप्पू गायके, सचिन गायकवाड, नितीन धिवर, गणेश कोते, किरण बर्डे, सर्जेराव कोते, बाबासाहेब कोते, सुनील परदेशी, राजेंद्र गोनकर, दत्तात्रय कोते, आकाश कोते आदींसह अनेक ग्रामस्थ हजर होते। ग्रामस्थांच्या बैठकीनंतर साई संस्थानच्या मीटिंग हॉलला साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासोबत पुन्हा ग्रामस्थांची बैठक पार पडली। यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी गाडीलकर यांना विविध समस्या सांगून त्या अडचणींचं निवेदन सादर केलं। याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ग्रामस्थांशी प्रशासनाचा उत्तम संवाद असून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन दिलंय। शिर्डी ग्रामस्थांच्या दर्शनाच्या संदर्भाने ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या। त्यांचं दर्शन जे आहे ते सुरळीतपणे व्हायला पाहिजेत अशी मागणी त्यांनी केलेली होती। सर्वांचे मुद्दे जे आहेत ते विचारात घेण्यात आलेले आहेत आणि जे मुद्दे दर्शन लाईनच्या संदर्भाने आहेत, इतर काही मुद्दे होते तर इतर मुद्द्याच्या संदर्भाने कारवाई करण्यात येईल आणि दर्शन सुरळीतपणे होण्यासाठी जे आहे त्याच्यावर सुद्धा मार्ग जो काढलेला आहे त्यांच्यासाठी जे एक स्वतंत्र दर्शन लाईन जी साईडने जी आहे ती करून त्यांचं दर्शन सुरळीतपणे कसं होईल यासाठी सर्व कारवाई केली जाईल। घरचे पाहुणे असतील तर त्यांच्या हे करता येईल। घरातली मंडळी जी आहे शिर्डीतले जे आहे म्हणजे आता मी आहे, माझी मुलगी आहे बाहेर दिलेली आहे, ती दर्शनाला आहे, त्यांचा आपण दर्शनासाठी त्यांचा विचार करतो। नाही, शिर्डीतल्या ग्रामस्थांशी जे आहे ते आम्ही नेहमी चर्चा करत असतो। आमच्या नियमितपणे बैठका होतात किंवा बोलणं बी होत असतं। काही विषय असेल तर मी त्यांच्यासोबत बोलत बी असतो, त्याच्यामुळं असा वादाचा काही विषय नाही। काही गैरसमजातून काही विषय येत असतात ते सोडवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। म्हणजे ग्रामस्थ आणि शिर्डी जे आहे आपण सर्व बाबांच्या मुळे आहेत, बरोबर आहे ना, बाबांच्या मुळे आहेत। त्याच्यामुळं ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान मिळून हे सर्व येणारे भक्त जे आहेत त्यांची सोय कशी होईल, त्यांचं दर्शन कसं होईल, जास्तीत जास्त भक्त या ठिकाणी कसे येतील त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आम्ही दोघं मिळून करत असतो। आणि त्याच्यासाठी नियमितपणे गावकऱ्यांशी जे आहेत, गावकरी आहेत, गावातले वेगवेगळ्या क्षेत्रातले काही मंडळी आहेत, त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे, त्यांच्यासोबत चर्चा करत असतो। मग आपण काय करायला पाहिजे ते त्यांचं बी मत घेत असतो। म्हणजे सर्व प्रक्रियामध्ये ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो। जे भक्त या ठिकाणी येतो ना, पेड पास मधला दर्शन म्हणजे पास घेऊन दर्शनाला येणारा, त्याचप्रमाणे जनरल लाईन मधून दर्शनाला येणारा जो आहे त्या प्रत्येक भक्ताची काळजी जी आपण घेतो। तुम्हाला माहिती असेल पाठीमागे आपण एक निर्णय घेतलेला आहे, सामान्य दर्शन लाईन मध्ये जे भक्त येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन बंद होती, त्यावेळेस जो भक्त समोर उभा असतो त्यातला एक पुरुष आणि एक स्त्री जे आहे दोघांना आपण ती दर्शन लाईन बंद होती तिथून घेतो आणि जे व्हीव्हीआयपी आहेत, डोनर आहेत, त्यांच्यासोबत जे आहेत ते आपण सामान्य भक्ताला जे ते बाबांच्या आरतीसाठी उभा करतो। हे सामान्य भक्ताची सुद्धा जी आहे ती संस्थांमार्फत तेवढीच काळजी घेतली जाते जी डोनरची घेतली जाते। तर प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, ज्येष्ठ ग्रामस्थ सुधाकर शिंदे आणि दीपक वारुळे यांनी ग्रामस्थांच्या वतीनं अधिक सांगितलं। आज साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी साहेब आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्या समवेत एक बैठक होऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला। ज्या काही कुलूप संस्कृती होती तिला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध केला आणि साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांना एक आश्वासन दिलं का कुलूप लावणार नाही। त्याचबरोबर शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे, साई भक्त, शिर्डीच्या विशेषतः शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे जे दर्शनासाठी रोज येतात
त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमची करून देतो, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आमच्या प्रमुख 2च मागण्या होत्या, पण इतर मागण्यामध्ये आमच्या बऱ्याच मागण्या होत्या, पण आमच्या 2च मागण्या होत्या. आमच्या सिटीकरांना व्यवस्थित सुलभ दर्शन झालं पाहिजे आणि जे कुलूप जागी लावलं होतं ते कुठल्या प्रकारचं लावू नये, अशा 2च प्रामुख्याने मागण्या होत्या. अधिकाऱ्यांना असं निदर्शन लावून दिलं गावकऱ्यांनी का बा संरक्षणचे काही इथले जे तुमचे कर्मचारी आहे ते सातत्याने चुकीची माहिती देऊन आमच्या सिटी ग्रामस्थांना त्रास देतात. त्यांचं योग्य ते नियोजन करावं आणि त्यांना योग्य ती समज द्यावी, अशा प्रकारचं आम्ही कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. खरंच आहे, आज शिर्डीचा ग्रामस्थ इतका भय अवस्थेत आहे, त्याला दर्शन नको, भीक नको पण कुत्रावर, अशी परिस्थिती आमच्या शिर्डी ग्रामस्थ झाली आहे. प्रत्येक गेटवर ते एसएफचे वॉचमन असतात आणि जे परमनंट वॉचमन आहेत ते त्यांच्या मागे राहतात आणि समोर आल्यानंतर सकाळी सकाळी आपण चांगल्या भावनेने बाबाचं दर्शन करायला निघतो. अशा वेळेस ते वॉचमन लोक तुम्ही कुठले, गावातलेच का, आधार कार्ड आहे का, नाही आहे का, मग आपलं मनस्ताप तिथं होतं. त्यापेक्षा दर्शन करायला येऊच नाही असं वाटतं प्रत्येकाला. आणि मधल्या काळामध्ये जे सुरळीत चालू दर्शन त्याच पद्धतीने दर्शन रांग चालू करावी आणि त्याच्यामुळं ग्रामस्थांची आज मिटिंग होऊन आणि कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेबांकडे आम्ही मिटिंग घेऊन आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारचं आमच्या गावकऱ्यांना सुलभ दर्शन झालं पाहिजे, बाकी आम्हाला काही माहित नाही. गावकऱ्याचं एकच म्हणणं आहे की तिथं जे वॉचमॅन आहे, परमनंट वॉचमॅन आहे, तर ते ग्रामस्थाला त्यांनी ओळखलं पाहिजे, जेणेकरून ते तक्रार होणार नाही. आमची मेन मागणी तीच आहे की तिथं स्थानिक लोकांना त्रास होऊ नये, वॉचमॅन ते ओळखीचे ठेवले पाहिजे. तिथं उद्या आमच्या बहिणी आहे, आमचे नातेवाईक आहे, त्यांना सुद्धा अडचण नाही आली पाहिजे. असं साहेबांनी कमी केलं, काय हरकत नाही, तुमचे नातेवाईक जाण्याकरता आम्ही काही बंधन करणार नाही आणि कुलूप लावू नये, हा सगळ्यांचा रोष त्या कुलपावर आहे. तर जेणेकरून भक्ताला त्रास होतो ना गावकऱ्याला त्रास होतो, तर ते कुलूप पद्धत बंद करावी, तर त्यांनी मान्य केली. सातत्याने ग्रामस्थाला होणाऱ्या दर्शनाच्या त्रासासंदर्भात आज साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जे म्हणणे मांडले का सातत्याने नेहमी ग्रामस्थ दर्शन आल्यानंतर ते सीआरसीएफचे लोक ते नवीन असल्यामुळे त्यांना शिर्डी ग्रामस्थ कोण आहे ते ओळखू येत नाही आणि जे स्थानिक कर्मचारी आहेत ते त्यांच्या मागून बाजूला थांबून जाणून बुजून शिर्डीकर दर्शनात येऊ नये याची व्यवस्था ते पूर्ण करतात. ते जे काही शुक्राचारी आहे 4-5 लोक त्यांना त्यांचा काळा धंदा हा जोरात पुढे न्यायचा असतो, म्हणून शिर्डी ग्रामस्थ आले का ते निदर्शन देतं, ते निदर्शनात येऊ नये म्हणून हा सगळा उद्योग चालतो. आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थ शिर्डी दर्शनाला येत होते, याच्या आधी पण भरपूर गर्द्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. याच्या आधी ग्रामस्थांची कधी अडचण नव्हती. फार 400-500 ग्रामस्थ रोज दर्शनाला येतात, त्याच्यामध्ये मी एक व्यक्ती आहे की मी रोज दर्शन येतो. ज्या टायमाला जास्त गर्दी वाढली तेव्हा आम्हाला पण समजतं साई भक्तांना त्रास होऊ नये, ग्रामस्थांनी लांबून दर्शन घेतलं पाहिजे, आम्ही त्या गोष्टी सातत्याने पुढे आणतो. पण काही लोकांना ग्रामस्थ येऊच नाही हे त्यांच्या डोक्यात खटापट असते. पूर्वी 20 वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांनी पूर्ण मंदिरावर ताबा घेतला आणि तीच उद्देश ठेवून आता पण तेच वागणूक करताय. फक्त ग्रामस्थांनी दर्शन देऊ नये. आल्यानंतर मी शिर्डी ग्रामस्थ आहे किंवा माझी बहीण आली, माझे सासरे आले, माझे मेवणे आले, या लोकांचं दर्शनाला यांना जाताना फक्त शिर्डी त्यांनी आधार कार्ड मागायचं, माझं आधार कार्ड मी दाखवू शकतो, त्यांचं आधार कार्ड नसतं, त्यांना दर्शनाला सोडत नाही. यांच्या कर्मचाऱ्यांचे किती लोक येऊ द्या, कुणीही येऊ द्या, कधीही येऊ द्या, हे दर्शनाला सोडू शकतात. अशी परिस्थिती त्यांनी तयार केली. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ सर्व आज एक झाले. जर संस्थांनी याच्यामध्ये जर बोध नाही घेतला आणि जर सुधारणा नाही केली याच्यापेक्षाही भव्य आंदोलन उभं करू असं या निमित्ताने मी सांगतो. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराणे, शिर्डी.